ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटले। संजय देशमुखांनी प्रतापराव जाधवांची भेट घेतलेली आहे, तर दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांच्या निवासस्थानी भेट झाली आहे। देशमुख खासदारांच्या बैठकीला मात्र ऑनलाईन उपस्थित होते। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की संजय देशमुख आणि आम्ही संघटनेपासून आम्ही मित्र आहे। ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते, त्या काळामध्ये मी बुलढाणाचा जिल्हा प्रमुख होतो। म्हणजे बाळासाहेबांची ज्यावेळेस आहेत होते त्या काळापासून आम्ही संघटनेमध्ये सोबत काम केलं। आम्ही दोघंही एकाच रिजन मधले आहोत, आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत। आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईन आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांची भेट ठाकरेंच्या खासदारांनी घेतली। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतलेली आहे। दिल्लीमध्ये प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी भेट झाली आणि त्यानंतर प्रतापराव जाधवांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली। एकीकडे ही भेट दिल्लीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली, मात्र देशमुख हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीला मात्र ऑनलाईन उपस्थित राहिलेले होते आणि त्यामुळे अर्थात चर्चा रंगलेल्या आहेत। मागच्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। त्यामध्ये ठाकरेंचे खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याला खासदारांना भेटलेले आहेत आणि त्यामुळे ही चर्चा रंगणं स्वाभाविक सुद्धा आहे। राजकीय वर्तुळामध्ये आता याचे एक ना अनेक अर्थ काढले जात आहेत। देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांची भेट घेतलेली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। आता जाधवांनी जरी आमचे वैयक्तिक संबंध आहेत, जुने सहकारी आहोत आणि त्यामुळे भेटलोय असं म्हटलं असलं तरी सुद्धा याचे राजकीय अर्थ निघणं हे स्वाभाविक आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। शिवाजी, एकंदरीत जर पाहिलं गेलं तर शिवसेनेच्या संदर्भामध्ये काल जी बैठक झाली त्या बैठकीनंतर आज प्रतापराव जाधव यांच्या घरी संजय देशमुख हे पाहायला मिळाले आणि त्यांना जेव्हा संजय देशमुख यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र माध्यमांना पाहून ते दुसऱ्या दारानं मागच्या दारानं निघून गेल्याची माहिती इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर संजय देशमुख यांची भेट होण्यामागचं कारण नक्की काय आहे हे ऑफिशियली माहिती मिळत अशी आहे की त्यांच्या एका कॉलेजला परवानगी हवी होती म्हणून ते या ठिकाणी आले होते। मात्र या निमित्ताने जो मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जी महत्वाची बैठक बोलवली होती त्या बैठकीला न येता ते राजधानी दिल्लीमध्ये तातडीची फ्लाईट करून या ठिकाणी पोहोचतात। यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो की पक्षाच्या आदेशापेक्षाही त्यांचं वैयक्तिक किंवा कार्यालयीन काम त्यांनी महत्वाचं मानलं, एक बाब यामधून स्पष्ट होते। दुसरा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये बैठक बोलवली त्या बैठकीला उपस्थित न राहता मात्र या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे एक वेगळ्या चर्चा होती। मात्र त्या बैठकीमध्ये प्रतापराव जाधव यांना जेव्हा त्या बैठकी संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते असे म्हणाले, हे जे लोक येत आहेत हा जनमताचा अनादर नाही, कारण बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आमच्याकडे आहे। एकंदरीत जर पाहिलं तर प्रतापराव जाधव हे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हे लोक येत आहेत म्हणजे हे लोक जे आहेत शिवसेना सोडून म्हणजे शिवसेना ठाकरे गट सोडून त्यांच्याकडे येत आहेत आणि हा जनमताचा अनादर नाही, हा जनमताचा आदर आहे। लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, ज्यावेळी सन्मान होत नाही त्यावेळी काही लोक विचार करतात। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे भेटत नाहीत, त्यांनी हिंदुत्वाचा अपमान केलेला आहे, हे सगळे मुद्दे घेऊन या अगोदर एकनाथ शिंदे हे बाहेर पडलेले। त्यानंतर उद्धव ठाकरे भेटत नाही ह्या सर्व उमेदवारांना माहिती होतं, त्यांनी पक्षाचं चिन्ह घेतलं, पक्षाच्या चिन्हावरती धर्मनिरपेक्ष आणि हिंदुत्व अशा दोन्ही मतांनी या लोकांना मतदान केलं आणि अचानक त्यांना अशा पद्धतीने उद्धव ठाकरे भेटत नाही, ते आमचा सन्मान करत नाही अशी उपरती कशी आली हा खरं तर या निमित्ताने प्रश्न आहे। माध्यम बाहेर असताना तुम्ही मागच्या दाराने निघून जातात, याचं कारण नक्की काय आहे? काही चुकीचं न केलेलं नसतानाही तुम्ही माध्यमासमोर उभा असताना तुम्ही मागच्या दाराने निघून जाण्यामागे काहीतरी काळबेर आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळं संजय देशमुख यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायला वेळ नाही, मात्र इकडे प्रतापराव जाधव यांना भेटण्यासाठी वेळ आहे। याच्यात अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि या भेटीमागे नक्की कारण काय होतं, ते अधिकारिक कारण होतं, त्यांच्या एका कॉलेजच्या परवानगी संदर्भात ते आले होते, ही एकंदरीत माहिती सध्या समोर येताना पाहायला मिळते। मात्र पक्षाच्या प्रमुखांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहता दिल्लीमध्ये प्रतापराव जाधव यांच्या भेटीला आल्यानं आता
उद्धव ठाकरे यांच्यापासून संजय देशमुख हे दुरावले गेलेले आहेत का आणि दुरावले जाण्याचं नक्की कारण काय आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अगदी खरं आहे शिवाजी, हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक सुद्धा आहे, चर्चा होणं अपेक्षित सुद्धा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.